अच्छा, आता थोडंसं आपण दही घालूया. आपण आप्पे वेगवेगळ्या डाळींचे पण करतो, मिश्र डाळींचे करतो किंवा अजून काय म्हणतात कडधान्यांचे पण करतो. आणि ह्याचे पण आता आज जरा बाजरीच्या पिठाचे आप्पे आपल्यासाठी वेगळे. पुढे काय करायचंय? आता हे थोडंसं आपण लिक्विड फॉर्म मध्ये केलं त्याला. बरं. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मिरचीचा ठेचा आणि थोडंसं खायचा सोडा. बरं. किती सांगा? चिमूट पुरे ना, त्याला एक फुगीरपणा येण्यासाठी. आणि थोडंसं आपण मीठ घालणार आहोत. बरं. मिक्स करून घ्यायचं. होय, हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. बरं. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता आपण हे आप्याच्या पात्रामध्ये टाकणार आणि वाफवून घ्यायचं. मग या बटाट्याच्या भाजीचं काय काम? हे आपण त्याच्यामध्ये स्टफ करणार मध्ये मध्ये. अच्छा, म्हणजे आप्पे पात्रात आधी आपण मिश्रण घालणार, थोडंसं मग बटाट्याची भाजी घालणार आणि पुन्हा एकदा आपण हे पीठ सोडणार त्याच्यावर. म्हणजे लेअरिंग करायचं त्याचं. चला, मग आपण आता हे आप्पे पात्र घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. आप्प्यांचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, बाजरीच्या पिठाचे आप्पे. पुढे काय करायचंय? आता आपण गोळे करून घ्यायचे. नाही, आपण आधी हे मारूया. तेल घातलंय ना त्याच्यात? नाही, थोडंसं अजून घालूया आपण. ते थोडंसं जास्त तेल असलं की ते चांगले निघतात. बरं. आता हे बाजरीचं पीठ घालूया आपण आणि ही बटाट्याची भाजी थोडासा गोळा करायचा आणि तो त्याच्यामध्ये हे घालायचा, स्टफ करायचा. बरं. आणि पुन्हा वरतून आपण पीठ सोडणार आहोत. बरं. नीट काळजीपूर्वक बघा बरं. आधी आपण खाली आप्यांचं मिश्रण घातलं, त्याच्यावर बटाट्याची भाजी घातली आणि परत ते मिश्रण घातलं. बरोबर? हो. म्हणजे लहान मुलांना पण खायला चांगलं. बरोबर. थोडंसं वेगळं असं. बरोबर. आणि एक वेगळी चव आपल्याला खाताना जाणवते. फक्त आप्यांची चव नाही तर त्यात भाजी पण आहे. मग यात आपण खरं तर कुठलंही वेगळं स्टफिंग करू शकतो ना, आवडीनुसार आपण वापरू शकतो. आता कांदा घालूया. घ्या. व्हेरी गुड. असे आपण बटाट्याच्या भाजीचे कांद्याचे वरती छान लेअरिंग करून घेऊयात आणि आप्पे तयार होतील. बरोबर? किती वेळ लागतो हे आप्पे तयार व्हायला? साधारण 5 मिनिटं. 5 मिनिटात तयार होतील बाजरीच्या पिठाचे आप्पे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. बाजरीचे आप्पे बनवण्याकरता लागणारं साहित्य: बाजरीचं पीठ, दही, बटाट्याची भाजी, बारीक चिरलेला कांदा, खायचा सोडा, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यात रात्रभर भिजवलेलं बाजरीचं पीठ घेऊन त्यात दही घालून एकजीव करून घ्यावं आणि पातळ झाल्यावर त्यात मिरचीचा ठेचा, खायचा सोडा आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून आप्याचं मिश्रण तयार करून घ्यावं. आप्पे पात्र घेऊन त्यात तेल घालावं. त्यानंतर ह्या पात्रात आप्याचं मिश्रण घालून त्यावर बटाट्याची भाजी घालून पुन्हा वरून आप्याचं मिश्रण घालावं आणि थर द्यावा. तसंच दुसऱ्या भागात आप्याचं मिश्रण घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून आप्पे बनवून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. मुरुड पूर्व भागातल्या नमिताताई आणि त्यांच्या सासूबाई यांच्या घरी आज आपण आलो. मला तुमच्याशी गप्पा मारून तुमच्या कुटुंबाची ओळख करून घेऊन आणि एकंदरीतच तुमच्या घरी येऊन फार बरं वाटलं. कारण तुमच्या दोघींचं ट्युनिंग फार उत्तम आहे. तुम्ही ज्या प्रकारे समजून घेता आणि तुम्ही ज्या प्रकारे त्यांना जीव लावता हे सगळंच खूप छान आहे. पण तुमच्यासाठी हा खवय्येगिरीचा अनुभव कसा होता? खूपच छान, वेगळा होता. खूप चांगलं वाटलं आम्हाला. नक्की ना? तुमची टीम पण खूप छान आहे. थँक्यू सो मच. आम्हाला पण खूप छान वाटलं. तुमच्या तिन्ही रेसिपीज आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडतील, आम्हालाही आवडल्या आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हा दोघींना ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. तुम्ही जशा राहता तशाच राहा आणि तशाच राहत राहा. चला, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, कशा वाटल्या आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे कुटुंब यांच्यातली नाती, हे सगळं आम्हाला नक्की कळवा. कारण ते कळवलं की आपलं नातं अजून दृढ होत जातं. बरोबर ना? चला, हे सगळं कळवण्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. जंत्री कुटुंबियातली सगळी माणसं आपल्या सोबत आहेत आणि समोर आहेत त्यांनी केलेल्या रेसिपीज. आपल्याला सगळ्यांना मिळून एक खायचंय. खाणार ना? एरवी तुम्ही सगळे मिळून एकत्र बसून खात असालच, पण आज त्यात माझी भर. आवडेल तुम्हाला? व्हेरी गुड. पण त्याआधी मला आवडेल तुमच्या सगळ्यांसोबत एक फोटो काढायला. चालेल? बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. चला, लगेचच या पदार्थांवरती आम्ही ताव मारतो. तुम्ही घ्या निरोप. फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला भेटायचंय परत पुढच्या भागात आणि अशा कैक भागांमध्ये. तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी ट्राय करा, ते मस्तपैकी खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किसके तुम्हा
रहावे.